वस्ता येथील खून प्रकरणात एक आरोपी अटकेत. प्रेम संबंधातून खून, बोरी पोलिसांचा सापळा यशस्वी. जिंतूर तालुक्यातील वस्ता येथे 13 ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात बोरी पोलिसांनी वेगवान कारवाई करत एक आरोपीस अटक केली आहे. आरोपीला 14 ऑगस्ट रोजी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3 वाजता वस्ता ते आडगाव फाटा रोडवरील विठ्ठल लोभाजी शिंपले यांच्या शेताजवळ सखू कुंदन सोनवणे वय वर्ष 30, जवळा बाजार, हल्ली मुक्काम, लक्ष्मीनगर, जुना पेडगाव रोड, परभणी हिचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. आरोपींना पीडिता बौद्ध समाजाचे असल्याचे माहीत असतानाही आरोपी लखन उर्फ लक्ष्मण संतुक आव्हाड राहणार वस्ता याने तिच्यासोबत प्रेम संबंधातून वारंवार त्रास देत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. शेवटी आरोपीने संगनमत करून तिच्यावर हल्ला करत वारंवार वार करून जागीच ठार केले. या प्रकरणी फिर्यादी सविता राजू काकडे, शाहूनगर, पाथरी रोड, परभणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 219/2025 कलम 103(1), 351(2), 35 BNS 32V अंतर्गत आरोपी लखन उर्फ लक्ष्मण संतुक आव्हाड, संतुक यमाजी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील हे करत असून पोलीस उपनिरीक्षक थोरवे यांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक SS थोरवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बोरी पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून 14 ऑगस्ट रोजी सापळा रचला व आरोपींपैकी संतुक यमाजी आव्हाड याला अटक करण्यात यश मिळवले. दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पथक कार्यरत असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.